नमस्कार, मी माधव गोटमवाड दैनिक चालू वार्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. रणसंग्राम विधानसभेचा या विशेष कार्यक्रमांतर्गत कोल जनतेच्या या विशेष सत्रामध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण आजमवाडी या गावामध्ये आलेलो आहोत. तसं पाहिलं तर कंधार लोहा मतदारसंघ लोकसभेला लातूरमध्ये मोडला जातो. लातूर जिल्ह्याचे खासदार लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेस दुर्लक्ष करत आहेत. तर जाणून घेऊ त्या गावातील काय समस्या आहेत. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? अशोक जयराम गीते, काय आपलं पद काय गावामध्ये? उपसरपंच. उपसरपंच आहात. बघा, आपण गावातील उपसरपंच आहात. आपल्या गावामध्ये मूलभूत समस्या काय आहेत का? मूलभूत समस्या गावात रस्ता आहे, नाली आहे. हे काम आजपर्यंत झालेलं नाहीत. रस्त्यासाठी उपोषण केले गावकऱ्यांनी सर्व मिळून. वेगवेगळे मंत्रालयापर्यंत मागण्या केल्या, आमदारापर्यंत केल्या, खासदारापर्यंत केल्या. पण अजून बी 75 वर्षाचा काळ ओलांडून सुद्धा, स्वातंत्र्याचा काळ ओलांडून सुद्धा अजूनसुद्धा आमच्या गावाला या पक्का रस्ता अजून गावापर्यंत आम्हाला भेटला नाही. याच सुविधा आहेत. बाकी गावात व्यवस्थित आहे, पण मूळ म्हणजे रस्ता अजून पक्का गावाला भेटला नाही. तुमच्या गावात आमदार खासदार किती वेळा आलेत? नाही, खासदार महाग सुनील गायकवाड एकदा आलते, बाकी कोणी आमदार वगैरे आलं नाही. या 15 वर्षात तरी कोणता आमदार वगैरे आला नाही आमच्या गावात. या आमदाराची ओळख आहे का नाही? आहे, ओळख आहे, ओळख नाही असं काय नाही. आमदार ओळखतात का तुम्हाला? ओळख म्हणजे आठवण राहील का म्हटलं आमदारांना? आमदार साहेबासोबत तेवढा काही संपर्क आला नाही आमचा. आंटी सोबत तेवढा आलता. गावामध्ये यायला मुख्य रस्ता नाही. त्याच्यानंतर ते होळ जी जाणार आहे तो पण जमीन लेवलच आहे. पाणी आल्याच्या नंतर गावाचा संपर्क पण तुटतच असेल. त्याच्यानंतर गावात नाल्या नाहीत. मग याविषयी आपण वारंवार निवेदन दिलेच असतील. त्याच्यावर काही चर्चा काय झाली का? निवेदन दिले, मंत्रालयापर्यंत निवेदन दिले, ग्रामविकास मंत्र्यापर्यंत निवेदन दिले. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आमदारकडे दिले असतील, खासदार साहेबाकडे दिले असतील, सर्वांकडे आपण मागणी केली, पालकमंत्र्याकडे मागणी केली, पण अद्याप आपल्याला काही रिस्पॉन्स भेटला नाही त्या प्रकारे. जसा नुकतीच 1-2 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक येऊन टिपलेली आहे. तर तुम्हाला कोण होईल वाटते कंधार लोहा मतदारसंघाचा आमदार? सध्या या मतदारसंघामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, जे जातीचं भेदाचं वारं निर्माण झालं आहे, त्या वाऱ्याला कुठेतरी थारा देण्यासाठी सकल ओबीसी समाजामध्ये सध्या लोहा कंधारमध्ये कोणत्याही भूमिकेमध्ये ठोस भूमिका चंद्रसेन पाटील सुरनर यांनी घेतलेली आहे. त्यामुळे चंद्रसेन पाटील सुरनर हे आमदार होतील यात शंका नाही, असं आम्हाला वाटतं. आता ओबीसीमध्ये चंद्रशेन पाटील आहेत, त्याच्यानंतर मनोहर धोंडे आहेत, शिवानी रंगले आहेत, तसे रामचंद्र इलवाड आहेत. म्हणजे सध्या तरी उमेदवार 4-5 उमेदवार ओबीसीमध्ये दिसत आहेत. मग चंद्रशेन पाटीलच कसे? उमेदवार किती असतील याला महत्त्व नाही, पण जो उमेदवार ठोस भूमिका घेतो ओबीसीसाठी, रस्त्यावर येतो, जसं की माळाकोळीचा कार्यक्रम असेल, आंबेडकर साहेबांचा, लोह्याचा हाके साहेबाचा कार्यक्रम असेल, कंधारचा कालचा निषेध मोर्चा असेल हाके साहेबावर झालेल्या हल्ल्याचा, या बाबतीत जे ठोस भूमिका घेतो हे पूर्ण लोहा कंधार मतदारसंघामध्ये सर्व जनतेला माहीत आहे. ओबीसी असून पण ओबीसीची भूमिका घेणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. त्यामुळं चंद्रसेन पाटील हे सध्या ओबीसीची भूमिका घेत आहेत. त्यामुळं सर्वसाधारण जनतेचा आमचा कौल आहे, चंद्रसेन पाटील यावेळेस आमदार म्हणून निश्चित राहतील. मामा, नाव काय तुमचं? माझं नाव नागुराव कोंडीबा नागरगोजे. आतापर्यंत अनेक विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. हो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? आम्ही चंद्रशेखर पाटील यालाच मत द्यावं म्हणाला. चंद्रशेन पाटील हो, सुरनर. पूर्ण. बरं, ओके. सोबत तरुण वर्ग उपस्थित आहेत. कोण होईल वाटते तुम्हाला कंधार लोहा मतदारसंघाचा आमदार? नमस्कार. सध्या तरी वारं पाहता आपल्याकडे ओबीसी म्हणून एक सक्षम भूमिका आणि ठाम भूमिका मांडणारा, सध्याला तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बुद्धिभेद आणि जातीभेद खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आणि तसं आपल्या लोहा कंधार विधानसभेमध्ये लक्ष्मी दर्शन तर होतेच. आज आम्ही लहानपणापासून पाहतो तेव्हापासून लक्ष्मीचं दर्शन झाल्याशिवाय आपला विधानसभा मतदारसंघ विकला गेला. सरळ सरळ सांगतो, विकल्या जाते त्या. एका रात्रीतून बदल होत असते आणि सगळा खेळ पैशाचा होते इथं. लोहा कंधार 287 मतदारसंघ वेगळे आणि 228 मतदारसंघ म्हणजे आपला लोहा कंधार. जिथे लक्ष्मी दर्शन होते त्याशिवाय होतच नाही काय मतदान. मग आपल्या इथं सध्याला एकीकडे जरांगे पाटलांची भूमिका आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके सरांची भूमिका, ह्या दोन भूमिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटलेलं आहे. तसंच त्याप्रमाणेच लोहा कंधारमध्ये पण त्याच प्रकारचं झालेलं आहे. सध्याला ही भूमिका पाहता ओबीसीमध्ये भीतीचं वातावरण आहे. आमचं आरक्षण वाचलं पाहिजे आणि मराठा समाजामध्ये आमची भूमिका आहे, मराठा समाजाची अशी आहे की ती आम्हाला आरक्षण ओबीसीमधूनच भेटलं पाहिजे.
भलेही सरकारने त्यांना 10% वेगळं आरक्षण त्यांची चूल मांडून वेगळे दिले, पण त्यांना ही आढळतट्टू भूमिका आहे की आम्हाला ओबीसीमधूनच पाहिजे. या भूमिकेमधून ओबीसी बचावात्मक पवित्र्यामध्ये आहे, तर अटॅकिंग भूमिकेमध्ये असलेला मराठा समाज, जे की त्यांचा ग्रामपंचायत सदस्यापासून पार केंद्रीय मंत्रिपदापर्यंत त्यांचंच आज लॉबी चालत आलेले आहे. सत्ता तर त्यांच्याकडेच आता परंपरागत हस्तगत झालेली आहे आणि इथून पुढेही त्यांचं सत्तेमध्ये बसणारा समाज म्हणलं तर मराठा समाजाला ओळखलं जाते. त्याप्रमाणे ओबीसी हा बचावात्मक पवित्र्यामध्ये सध्याला आहे. आणि तसं पाहता सध्याला ओबीसीचे 3-4 कॅन्डिडेट आहेत. पण विनिंग ॲबिलिटी कॅन्डिडेट, ज्याला आपण निवडून येण्याची क्षमता ज्याला आपण म्हणू शकतो, तसा लोहा कंधारमध्ये शिवा नरंगले भाऊ आहेत. त्यानंतर आपले प्राध्यापक मनोहर धोंडे सर आहेत आणि तिसरे म्हणजे आपले आपले ॲडव्होकेट सुरनर पाटील जे आहे, चंद्रसेनेश्वरराव सुरनर पाटील गौणगावकर. हे 3-4 जे उमेदवार आहेत ओबीसीची भूमिका सध्याला पुढे नेत आहेत. मग त्यामध्ये सक्षम आणि जोरकसपणे भूमिका मांडणारे म्हणलं तर, आणि जे मेळावे झाले आजपर्यंत, जसं की माळेगावचा मेळावा असो किंवा लोह्याचा असो किंवा प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांची सभा यशस्वी करण्यामागचं जे असो, या 3-4 वेळेस जे झालेलं आहे त्याची यशस्वी भूमिका पार पडलेली आहे ती ॲडव्होकेट चंद्रसेन पाटलांनी. आणि सध्याला मला तर वाटते की लोहा कंधारमध्ये नवख्या माणसाला, नवख्या म्हणण्यापेक्षा राजकारणाचा एक त्यांनी जिल्हा परिषद सदस्य होऊन गेलेले आहेत. त्यांनाही राजकारणामधला थोडंसं ज्ञात आहेत ना राजकारण, आणि त्याप्रमाणे त्यांना एक संधी द्यायला हवी. सुशिक्षित वर्ग आहे, ग्राउंड टू द अर्थ माणूस आहे, जमिनीशी नाळ जुळून असलेला माहिती आहे आणि 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा म्हणलं तर सध्याला वकील साहेब चंद्रसेन सुरनर पाटील आहेत सध्याला. एकदम बरोबर आहे. सध्याला तुम्ही जर विचार केला तर साम दाम दंडभेद ह्या नीतीमध्ये जर बघितला तर सक्षम कॅन्डिडेट, ज्याला आपण विनिंग ॲबिलिटी कॅन्डिडेचर म्हणतो, निवडून येण्यायोग्य जे उमेदवार आहे त्या सक्षम पायरीमध्ये जे बसतो त्याच्यामध्ये चंद्रसेन पाटील, जे आपलं आताच म्हणलं थोड्या वेळापूर्वी की लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय लोहा कंधारमध्ये पाणी हालत नाही, त्याच्या त्या साच्यामध्ये शिवभाऊ कुठेतरी कमतरता पडतील आणि सध्याला बौद्ध समाज, मातंग समाज आणि सोबतच ओबीसी समाज याची जर मुहूर्तमेढ जर बघितली तर वाढता पाठिंबा आणि सगळ्या जनादेश जर विचार केला तर चंद्रसेन सुरनर पाटलांच्या मागे आहे. आणि राहिला विषय तिकिटाचा, कोण कुठला तिकीट द्यायचं, कोण कुठं कोणत्या पक्षाचा बी फॉर्म जोडायचा, कोणासोबत कोण राहायचं, हा त्याचा प्रश्न पक्षाचा आदेश किंवा पक्षाचा कोअर कमिटीचा निर्णय आहे. त्याला आपण सामान्य लोक काय म्हणू शकत नाही. हां, निर्णय चुकीचा झाला हे आम्हाला कळतंय. हे आम्हाला कळतं की आम्ही ज्या दिवशी शिवभाऊला कॅन्डिडेटवर डिक्लेअर झालं त्या दिवशीच आम्हाला पण हे पटलेलं नाही की बाबा वंचितचं तिकीट ॲटलिस्ट सुरनर पाटलाला भेटायला पाहिजे. का? त्याच्यामागे एक कारण आहे त्यांचे. आम्ही ॲब्सोल्युटली शिवभाऊच्या पाठीमागे नाही आहेत ॲज अ कॅन्डिडेट म्हणून. एक समाज म्हणून आम्ही त्यांना आजही समाज म्हणून, समाज बांधव म्हणून सोबत आहोत. पण एक कॅन्डिडेटचर म्हणून, एक उमेदवारी म्हणून आम्ही सोबत नाही आहेत. कारण वंचितचं ऑब्व्हियसली तिकीट जायला पाहिजे होतं सुरनर पाटलांना. आणि का त्याला साम दाम दंडभेद ह्या तिन्ही चारही साच्यामध्ये फिट बसणारा कॅन्डिडेट म्हणून म्हटलं तर सुरनर पाटील आहेत. तिकीट सुरनरला मिळेल का? काय वाटतं? बघूयात काय बदल झाले. समजा कालच शिष्टमंडळ आपल्या आंबेडकर ताईंना भेटलेलं आहे, त्यांच्या मिसेस आंबेडकरांना भेटलेलं आहे कालचं शिष्टमंडळ. बघूयात काय बदल झाले तर अजूनही आशा आहे की वंचितचं तिकीट भेटल्यास खूप काही परिणाम होईल आणि ॲब्सोल्युटली 100% या मतदारसंघामध्ये, लोहा कंधारचा मतदारसंघामध्ये भावी आमदार ॲडव्होकेट चंद्रसेन सुरनर पाटील राहतील येणाऱ्या 2024चे. गावातल्या मुख्य समस्या काय? मुख्य समस्या म्हणजे गावाला रस्ता झाला नाही. स्वातंत्र्य होऊन आज 75 वर्ष झाला. रस्ता नाही, नाल्याची व्यवस्था चांगली नाही आहे. त्यानंतर शेताला जायसाठी वगैरे रस्ते चांगले नाही आहेत. अशा बऱ्याच समस्या आहेत. लाईट आमदार नाही. बघितलं का? हां? आमदार आमदार बघितला का? आमदार नाही बघितला. आमदार कुठे राहतात काय नाही माहीत नाही. ते सहसा ते मुंबईलाच राहतात. हम्म, हम्म, मतदारसंघामध्ये ते जास्त असं नसतात. आता इलेक्शन आहे म्हणून यायले तर थोडे उद्घाटन कर. काय वाटतंय कंधारमध्ये कोण होईल? अनेक जण इच्छुक आहेत. कोण होईल वाटतं आमदार भावी आमदार? कंधारमध्ये आता ज्याचा जोर होईल ते होईल आमदार. नाही, जोर तर आता सर्वच सध्याला लावायला सगळेच दिसाले तर आम्हालाच कळणार झाले कोण होईल आणि काय नाही. ते सगळ्याचं पोझिशन तेच दिसाले. आता कंधारमध्ये 2 राष्ट्रीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. एक आमदार आहे, माजी खासदार आहे आणि काही असे तगडे उमेदवार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं? आता माझी आजी कोणीच नाही, कोणी झाला तर नवीनच चेहरा होईल बघा. नवीन चेहरा असा कोण आहे? असं आता अं, शिवाभाऊ नरंगले, हम्म. मनोहर धोंडे, हम्म. परत पुरुषोत्तम धोंडगे ते ह्याच्या बाजूने लढणार आहेत अशी. चंद्रशेन पाटील सुरनर आहे. हा त्याच्या येईल ह्याच्यात वाढ आहे. चंद्रसेन पाटील सुरनर त्याचा जोर चांगला दिसाला. हम्म.
चंद्रसेन पाटलालाच आपण हम्म. आता बघूत कोण होईल काय नाही. गावात किती आहे मतदार? त्याच्यात शिंदे साहेब बी आहेत आणि आहे का हा. ओळख आहे का? ओळख आहे. मी ह्याला गेलतो रॅलीला ह्याला ओळखतात का तुम्हाला? ओळखते. असं का? किती वेळ भेट झाली 5 वर्षामध्ये? 5 वर्षामध्ये आता कालच भेट झाली. आम्ही ह्याला म्हणजे गेलतो 5 वर्षातून काल झाली. हा आमदार झाले कालच तर झाली. फक्त काल झाली. लोह्याला गेलते ते बी आम्ही. आता विधानसभा निवडणूक आहेत म्हणून. हो ना. ते आजपर्यंत कधी झाली नाही. त्यांनी किती वेळेस तुमच्या गावाला भेट दिली? भेटच नाही झाली त्याची गावाला आमच्या. म्हणजे एकदा भेट झाली म्हणजे तुमचं 5 वर्षातलं ते पूर्ण बी काम ते नाही. लोकार्पण सोहळ्यालाच भेट झाली. हा लोकार्पण सोहळ्याला भेट झाली. हम्म. ते गावात आले नाही तर आम्हीच गेलते तिकडे साहेबाला बरोबर. ते कार्यक्रमाची शोभा वाढवा म्हणून गेले आम्ही. तुम्ही जाऊन आल्या. स्वेच्छेनं गेल्या होत्या. पण त्याने काय आले नाही ते. हम्म. अच्छा अच्छा. आता हे काय हे रस्ते आहेत माझ्याकडे त्यांनी दूध तर डेअरी आहे. 90 कोटीचं लोकार्पण केलं म्हणा. हा केलं म्हणे. कुठं केलं काय काही माहितीच नाही आम्हाला. हम्म. आता हे दूध डेअरी आहे माझ्याकडे 4 कॅन्डा. आता हो का ह्या पोरायला घेऊन मी आणायला लावलो इथं. हाताला असं जड होते इथवर आणून हो का इथं 3-4 वेळेस गाडी मागं-मोहरी करून फिरवावं लागते. तुम्ही जरा त्याची शूटिंग करून घ्या की कसं आहे रस्त्याची पोझिशन. इकडून जर बैलगाडी गेली तिकडून ते वाहन बी येईना. हा आता किती झाडीने हो का हे बघा कसलं गदळ आहे रस्ता. बरोबर. इकडून फोन करून सांगावं लागते त्या गाडीवाल्याला तिकडेच थांब म्हणून. एक जवळपास अर्ध्या 1 किलोमीटर आहे रस्ता असाच. इकडून जर बैलगाडी निघाली तर ते गाडी तिकडे थांबावं लागते फोन करून. माणसाच्या जशा गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा तशा गावच्या बी काही प्रमुख मुख्य गरजा असतात. त्यामध्ये रस्ते, लाईट आणि पाणी. ह्या गरजा तुमच्या गावामध्ये आहेत का? आमचं गाव धावरीपासून एक 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि धावरी गट ग्रामपंचायतमध्ये आजमवाडी हे गाव येते. आणि गावाकडं जरा सगळ्या आमदार किंवा खासदारांचं बरंच दुर्लक्ष झालेलं आहे. सध्या आमच्या गावात मूलभूत गरजा म्हटलं तर पूर्ण गाव हे शेतकऱ्यावर अवलंबून आहे. म्हणजे सगळे शेती करतात मोस्टली आमच्या गावामध्ये. तर त्यांची मोस्टली समस्या आहे की त्यांना टाईमला वीज भेटत नाही आहे, लाईट भेटत नाही आहे. त्यांना संध्याकाळी वेळेवर म्हणजे पाण्याची लाईट असते ना शेतांना तर ते व्यवस्थित पुरत नाही आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांची खूप बेजारी होत आहे. दुसरं मूलभूत म्हटलं तर गावाला एक मेन रस्ता नाही आहे जो की अडीअडचणीला किंवा पावसाळ्यामध्ये जायला येण्याला खूप त्रास होतो. आणि सध्या तर हां एवढ्या मूलभूत गरजा सध्या नाही आहेत. आता महाराष्ट्र सरकारने मुलांसाठी बेरोजगार जे मुलं आहेत त्यांच्यासाठी योजना काढली. मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना असेल किंवा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आहे. ह्या योजनेचा कितपत फायदा होईल? सध्या लाडक्या बहिणीचं सगळ्यांना फायदा झालेला आहे आमच्या गावामध्ये तर आणि मुख्य म्हणजे तरुणासाठी सध्या तरी आमच्या गावामध्ये काही नाही आहे. व्यायामशाळा नाही आहे किंवा वाचनालय नाही आहेत. आणि आणलं तरी जे धावरीमध्ये आहेत तर ते तिकडेच हे होतात. म्हणजे गट ग्रामपंचायत असून आमच्या आजमवाडीमध्ये ह्यावरून त्याची प्रबळता किंवा ताकद ठरत नाही आहे. तर माणसं किंवा जनसंख्या कोणाच्या पाठीमागे आहे, कोणाला तिकीट भेटलं पाहिजे हे बघितल्यानंतर तर सध्या तरी लोहा आणि कंधार मतदारसंघामध्ये चंद्रसेन पाटील सुरनर एक प्रमुख दावेदार म्हणून आहेत. ग्राउंड लेवलला सगळ्यांचं न जातीभीती करता तर सध्या स्ट्रॉंग म्हणून त्यांच्याकडं सगळे पाहण्यात येत आहेत. पण त्यांना तिकीट भेटायला पाहिजे होतं. एक मजबूत माणूस आहे तो. आणि आता शिवानंद रंगले साहेबांना भेटलं तिकीट तर ते त्यांचं असेल काहीतरी. पण मेन म्हणजे चंद्रसेन म्हणजे पाटलांना भेटलं तर मजबूत आहे. त्यांच्या पाठीमागे जनसंख्या बळ आहे. तर त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. तिकीट भेटलं नाही भेटलं तरी त्यांच्या पाठीमागे भरपूर जनसंख्या आहे. तुम्ही एक तरुण वर्ग म्हणून कुणाच्या मागे उभे राहणार? नक्कीच ज्यांच्या पाठीमागे बहुमत आहे, जनसंख्या आहे त्याच्या पाठीमागे आम्ही राहू. चंद्रसेन पाटलाच्या पाठीमागे आम्ही सध्या तरी. आता महाराष्ट्र शासन महिलांसाठी असेल तरुण वर्गासाठी विविध योजना राबवत आहेत. बरोबर आहे. पण त्याच्यात असा विचार करायला गेलं तर त्याचा फायदा गव्हर्नमेंटला होईल, तुम्हाला पण झाला असेल. मग तुम्ही त्यांच्या मागे आहात का? महायुतीच्या. हां सध्या जे योजना वगैरे आहेत ते तर परिपूर्ण आमच्या सगळ्यांना पोहोचलेल्या आहेत. लाडकी बहीण असो किंवा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना असो सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे. तर नक्कीच आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहणार. एक साईडला शासन योजना देत आहे आणि दुसऱ्या साईडला महागाई वाढवत आहे. यावर काय बोलता? तर महागाईचं असं आहे की ते डबल विचार त्याला क्वेश्चन मोठा आहे तो. मग ते एक्सप्लेन करायला गेलं तर लई होईल. दुसरा विचार कुठला तर जी योजना निघाली आहे बेरोजगार मुलांसाठी काय वाटते त्या योजनेविषयी? तर ही योजना म्हणजे एकतर नोकरशाही कमी करणे
गव्हर्नमेंटचे जे काही जॉब असतील ते कमी करणे आणि कमी पैशात प्रायव्हेटमध्ये माणसाचा वापर करणे, खाजगीकरण. खाजगीकरण करणे. आणि ह्यामध्ये त्याचा क्रायटेरिया ठरलेला आहे. 10वी पासआउटला 10,000, 12वी पासआउटला 12,000 असं क्रायटेरिया ठरलेला आहे. आणि हा काही कायमस्वरूपी नाही आहे. हा फक्त टाईम म्हणजे मर्यादित आहे. मर्यादित कालावधी. मर्यादित कालावधी टाईम पिरियड आहे याचा 6 महिने. 6 महिन्यामध्ये 10,000 प्रमाणे 60,000 होतात. त्या व्यक्तीचा खर्च धरला 30,000 गेले. 30,000मध्ये कुठला उद्योग उभा करू शकतो का त्या व्यक्ती? 30,000मध्ये एक म्हैससुद्धा येत नाही गावात. येते का? नाही येत. मग ही योजना एकतर चांगली कोण्या उद्देशाने म्हणावं? ही तर बकवास आहे योजना. ह्याच्यामधून एक तर म्हणजे युवा आपल्या जे समजा एक युवा स्पर्धा परीक्षेमध्ये असेल, तो जर त्याच्यात कायम राहिला तर तो कनेक्ट राहतो. आणि जर इकडं 6 महिने पिरियड निघून गेला त्याचा, तो डिस्कनेक्ट होतो या क्षेत्रातून. अशा प्रकारे 6 महिने झाल्याच्या नंतर त्यांनी पुढे कुठंतरी कंपनी जॉईन करावं लागतं. मग ते मुलगा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाणारा प्रायव्हेट सेक्टरमध्ये येणार. मग असंच 10,000 5,000 महिन्यावर काम करणार आणि सरकार त्यांचा वापर करणार. कमी पैशात मनुष्यबळ जास्त वापरणार. बरं, आता कोण होईल वाटते कंधार मतदारसंघाचा? तुमच्या गावातील प्राथमिक गरजा, बरोबर. ज्या अडीअडचणी, समस्या असतील कोणत्या आहेत? आता आमचं गाव ग्रामपंचायत आहे. धावरी अंतर्गत आजोमवाडी गाव येते. जवळपास 400च्या आसपास मतदान असतील. 385 काहीतरी मतदान आहे. आणि 9 बॉडी मेंबरची एक ग्रामपंचायत आहे. दुसरी गोष्ट, हे आमचं गाव पूर्ण, ह्या गावात फक्त वंजारी समाज आहे. दुसरा कुठला एकही समाजाचा व्यक्ती नाही. आणि धावरी जे गाव आहे हे मराठा समाजाचं आहे. मग हे जे आता ओबीसी आणि मराठा जे वाद निर्माण झालेला आहे, ह्या अनुषंगाने बघलं तर आमच्या गावाला ग्रामपंचायतच्या अंतर्गत कोणत्या सुविधा भेटत नाहीत. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी लागतात. पण गावाला भौतिक सुविधा पाहिजेत, जसं की रस्ते, पाणी, लाईट, आरोग्य, स्वच्छता आणि शौचालय. आता आमच्या ग्रामपंचायतमध्ये पाठीमागं शौचालय योजना आल्या. ती योजना आल्या 12,000 रुपये येऊ लागले. पण ह्या 12,000मधले 8,000ची बांधायचे, बाकीचे पैसे खायचे. पण आता त्या बाथरूममध्ये ते आपलं काय जळण्याचं साधन वगैरे असते, लाकडं वगैरे ते भरले गेले, जळतं. आणि शौचालयासाठी रस्त्यावर उघड्यावर बसतात. ही आरोग्यासाठी हानिकारक समस्या आहे. त्याच्यासाठी म्हणजे स्वच्छतेकडे एक चांगल्या पद्धतीनं एक अभ्यासू दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. माणसाला आरोग्य हे संपन्न असलं पाहिजे. प्राथमिक समस्या आहेत त्या गावातील समस्या, ते सोडण्यासाठी कोणता उमेदवार तुम्हाला स्ट्रॉंग वाटतो? त्या उमेदवारचा विचार जर केला तर लोकसभेचं तर सोडून द्या. खासदार असतो तो की एखाद्या वेळेस 5 वर्षाच्या टर्ममध्ये आला तर आला, नाहीतर येत नाही. पण आपण खासदारपेक्षा आमदारला जास्त म्हणजे भांडू शकतो. कारण का? त्याच्याकडे मागण्या आपण करू शकतो. विधानसभा आणि लोकसभा हे संसदेचं एक हे आहे भाग. आणि जे विधानसभा आहे, विधान परिषद, बरोबर, हे आपण आमदारकडे मागण्या मागू शकतो. आता आमच्या गावाला रस्त्याची सुविधा नाही. आता हे डिपू दिसते तुम्हाला, हे डिपू, हा डिपूमध्ये ट्रान्सफॉर्मर तर दिसाले का त्याच्यावर? ट्रान्सफॉर्मर आहे का त्याच्यावर? नाही. ट्रान्सफॉर्मर नाही म्हणल्यावर रजिस्ट्रेशन पण नाही त्याच्यात. ते ऑइलचं तर सोडून द्या, ट्रान्सफॉर्मरच नाही त्याच्यात ऑइल कसं राहील? ही जे समस्या आहेत, लाईटीची, समजा 2-3 दिवस जर पाणी कंटिन्यू झालं तर आमच्या गावात लाईटसुद्धा राहत नाही. अंधारात गाव राहते. जसं की आता आपला नांदेड जिल्हा जसा किनवट भाग आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो, तशी धावरी ग्रामपंचायतमध्ये आजमवाडी हे आदिवासी भाग म्हणून ओळखले जातो. ह्या ग्रामपंचायत अंतर्गत कुठल्या सुविधा आम्हाला येत नाहीत. आमच्यापर्यंत ह्या ग्राउंड लेवलला कुठल्याच पोहोचत नाहीत. तिकडंच सरपंच, तिकडंच सगळे खाऊन तिकडेच बसणार. आणि जे काही थोडे असतील नाली वगैरे ते धावरीमध्येच होतात, आमच्या गावाला येणार नाहीत. आता विधानसभा ही आता आपल्या विधानसभेला जातीवादी एक वळण मिळाले, लोहा कंधार विधानसभेला, बरोबर. आता ह्याच्यामध्ये सक्षम उमेदवार म्हणजे की चंद्रशेन पाटील, ओबीसी आणि मराठा हा वाद पेटलेला आहे. ठीक आहे. तर आरक्षणाचा मुद्दा हे घटनात्मक आहे, तो केंद्राचा लेवलचा आहे, म्हणजे ग्राउंड लेवलचा नाही. पण त्याचे जे परिणाम आहेत ते ग्राउंड लेवलला आज भोगावे लागतात. जसं की गावागावातला समन तुटला चालाय, लोकांमध्ये लोक राहिले नाही, बरोबर. एखादी 2 मित्र असतील, तू ओबीसी तू मराठा, असं विभागला गेलेत. आणि विधानसभेचा विचार करता सध्या भरपूर आहेत. चिखलीकर पाटील आहेत, प्रतापराव पाटील आहेत, त्यांची म्हणजे काय मुलगी आहे,
मुलगा आहे, शिंदे आहेत, श्यामसुंदर शिंदे, पुरुषोत्तम धोंडगे आहेत, एकनाथ पवार आहेत आणि शिवाभाऊ नरंगले तर तिकीट डिक्लेअर झालेलं आहे. पण चंद्रसेन पाटील असा व्यक्ती आहे, की सामान्य माणसामध्ये राहून सामान्य माणसाची गरजा भागू शकतो. वंचित बहुजन आघाडीचं तिकीट चंद्रशेन पाटील सुरनरला मिळालं नाही. शिवांना रंगाला मिळेल. जे वंचित बहुजन आघाडीचं जे मतदार आहे, ते चंद्रशेन पाटील सुरनरच्या पाठीमागं राहील का? काय वाटतंय? तर कसं आहे बघा, 100% मतदान झालं असेल मतदार, तर त्यातले 60 ते 70% लोक हा विकासाच्या जे माणूस विकास करेल त्याच्या मागे राहणार आहे. आणि जे 30% मतदान आहे, 30% ते समजा आता एक अपवाद असते जातीवादी म्हणून ते 30% राहणार. मग हे जनता ठरेल. शिवाभाऊ नरंगीला गेल्या वेळेस पण झालं बरोबर. 4 वर्ष ते 5 वर्ष आता कालावधी निघून जाते. 5 वर्षामध्ये मग त्यांनी जर सेकंड स्थानी असतील दुसऱ्या नंबरला होते बरोबर. मग त्यांनी जर आतापर्यंत आमच्या गावाला कधी आलेत का? कोणत्या ग्रामपंचायतला, कोणत्या गावचे समस्या जाणून घेतलेत का? 5 वर्षाच्या टाईम पिरियडमध्ये त्यांनी समस्या जाणून घेतल्या पाहिजेत ना. त्याला जर पुढची निवडणूक लढवायची असेल, सेकंड नंबरला होते, तर पुढची निवडणूक लढवायची असेल त्यांनी सगळ्या आपल्या मतदारसंघातल्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे होत्या. पण त्यांनी कुठं जाणून घेतल्या नाहीत. हे राजकीय लोक 5 वर्ष काच वर करून फिरतात, कुणाला भेटत नाहीत. जेव्हा समजा निवडणूक आली, 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये लोकांचे पायसुद्धा त्यांनी स्पर्श करून दर्शन घ्यायला निघतात. दर्शन घ्यायची गरजच नाही, की 5 वर्ष तुम्ही काम करा, लोकांच्या समस्या जाणून घ्या. तुम्हाला लोकांपर्यंत तुम्हाला येऊ देणार पण नाही. तुम्ही घरी बसून सुद्धा निवडून येऊ शकता. पण तशी समस्या जाणून घेतली पाहिजे तुम्ही. आता चिखलीकर पाटील आहेत, एक वेळेस पण आले नाहीत. शिंदे आहेत, एक वेळेस पण आले नाहीत. रोहिदास चव्हाण होते ह्याच्या अगोदर, एक वेळेस पण नाही. पण आता असं झाले, की आतापर्यंत प्रस्थापित जे होते राजकारणातले लोहाकंदार एवढ्याला निवडून दिलेला आहे. एवढ्याला प्रत्येकाला संधी दिली. आमच्या गाव असं आहे, की प्रत्येकाच्या मागे विधानसभेला ठामपणे उभा राहिला आहे. रोहिदास चव्हाण असतील, चिखलीकर पाटील असतील आणि शिंदे पण असतील. हे सगळ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. पण आता एक ओबीसी म्हणून चंद्रसेन पाटील ह्याच्या मागे आमचं गाव आता सध्या ठाम आहे. आता खासदार होते प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आमदार शिंदे होते. त्याच्या अगोदर आमदार होते चिखलीकर साहेब. तेव्हा आमचे आजोबा वारले होते गोलेगावडीचे. हा एक विमा होता मंजूर होणारा. हा फक्त चिखलीकर साहेबाच्या सहीमुळे रुकला होता. चिखलीकर साहेबाची सही झाल्या तो विमा मंजूर होणार होता. तो विमा मंजूर झाल्यावर त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती 10% 5% तर सुधारली असती ना. मग त्या व्यक्तीनं आमचे उमरचे बाबूमामा केंद्रे असतील, त्यांना मी घेऊन गेलो होतो. तर पहिले डॉक्युमेंट बघितले, ठीक आहे म्हणले, करू सही. शेवटीला त्याचं नाव चोले आहे. चोले हे आतापर्यंत समजलं नाही, की वंजारी समाजात आहे. पण त्यांनी जे कास्ट आहे ते कास्ट बघल्यावर सही द्यायला त्यांनी कासकूस केली आणि आम्हाला सही दिली नाही. एका सहीमुळे तर विमा रुकला आहे. फक्त का, की वंजारी आहे म्हणून. हा एवढा जातीवाद चिखलीकर साहेब करतात. वंजाऱ्याला कुठं पण निम्न दर्जाचे ठेवतात. आता त्यांच्या ऑफिसमध्ये तेव्हा मागे गेलो तेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबाची एक वेळेस बी फोटो नव्हतीच. पण आता निवडणुकीच्या समोर आमच्या समाजाचं मतदान वळवण्यासाठी त्या ऑफिसमध्ये मुंडे साहेबाची फोटो लावली. खरं तर त्या साहेबाची फोटो त्यांच्या ऑफिसमध्ये लावण्याचा तो माणूस त्या लायकीचा नाही. पण तसं पाहिलं तर वंजारी समाज हा भाजपकडे अट्रॅक्टिव्ह राहिलेला आहे. कारण पंकजा मुंडे आहेत, त्याच्यामुळं. मग त्यांनी अगोदर लावली नाहीत असं कसं म्हणू शकता? अगोदर म्हणजे त्यांनी गेल्या वेळेस 5 वर्ष BJP मधूनच काढले ना खासदारकी. खासदारकी BJP मधूनच काढली ना. मग त्याच काळातला हा प्रश्न आहे. तो BJP मधलाच होता. मग तेव्हा का लावली नाही? मग आज का लावली तुम्ही? ह्याच्या मागलं मग तुमचं काय आहे ते लावण्यामागला उद्देश? आता काय म्हणून जाणून घ्यावा मी ते उद्देश लावण्यामागला? मताची बेरीज, मतं वाढवणे, समाज वळवणे. झालं की मतदान, निवडणूक झाली की काढून ठेवणे. बस एवढाच आहे त्यांचा. म्हणजे त्यांचं कसं आहे, पैसा फेक तमाशा देख म्हणल्यासारखं आहे. 1000 रुपये दे मतदानाला आणि ते पैशाची सवय चिखलीकर पाटील साहेबांनाच लावलेली आहे. चिखलीकर साहेबांनीच लावली आहे आणि हे मतदार विकल्याच झालाय. हजारामध्ये 5 वर्ष गुलामगिरीसारखं त्यांच्या हाताखाली राहते. आणि नंतर जर समजा आपल्या समस्या मांडायला गेले तर तो काय म्हणतो, मी पैसे देऊन निवडून आलोय. बरोबर ना. मग लोकांच्या समस्या कुठून सोडवणार आहे? तो 5 वर्ष पैसे काढण्यातच जाईल ना त्याचा टाइम पिरियड. बरोबर आहे. आणि हा पैसा काय त्यांच्या मेहनतीचा नाही, काळा पैसा आहे त्यांच्याकडं. सगळ्या सुविधा खाल्लेल्या, सगळं बजेट आपल्या घरी, जिल्हा परिषद सदस्य आपल्या घरी, बँकेचा चेअरमन फिरमन जे असतील, झेडपी पंचायत समिती आपल्या घरीच. मग कोणाला भेटणार आहे? सामान्य माणसाला काय येणार आहे त्यांच्या वाट्यातून?
पैकी भावी आमदार चंद्रसेन पाटील किंवा एकनाथदादा पवार ह्या दोघांची टच चालणार. आता कंधारगावमध्ये तर ओबीसी मराठा तेच चालणार आहे ना. संघर्ष होणार आहे, ते बरोबर आहे? पॅटर्नर चालणारच आणि आहे. तुम्ही चंद्रसेन पाटलाचे नाव गेल्या आणि एकनाथ दादाचं घ्या. हां, जे आपल्याला चंद्रसेन योग्य- पाटील सुरनर ओबीसी आहे, हो. एकनाथ दादा पवार मराठा आहेत. बरं. काय वाटतंय का? नाही, दोघात चांगली लढत चालणार आहे. हं. तेच टफ होणार. बाकीचे उमेदवार हं? बाकीचे उमेदवार बाकीचे पण असे तसेच चालणार आहेत, बर ज्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार. तुम्ही कोणाला करता म्हणता? आपण पुढे सांगू, आताच नाव घेता येत नाही नाही, कोणाला. आता- जे आता आमच्या मत मांडा की- आम्ही ओबीसी म्हणल्यावर चंद्रसेन पाटलाकडे जाणार आहे. बर हं.